नमस्ते। आज आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य मी पहा। हे पहा, मी 2 वाटे शाबू भिजत घातले होतं। ते साधारण 3-4 वाट्या झालेले आहेत। त्यानंतर मी 1 चमचा साखर, कढीपत्त्याची 5-6 पानं, 1 चमचा मीठ, 2 वाट्या शेंगदाण्याचा कूट, 1 वाटी बटाटा चिरून घेतलेला आहे, 4-5 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी तेल। हा मी थोडा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। उकडलेला नाही घेतला आणि पातळ चिरला कच्चा बटाटासुद्धा तेलात परतला तर लगेच तो शिजू शकतो, पण मी हा उकडलेला माझ्याजवळ अवेलेबल होता म्हणून मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे। गॅस ऑन करूया। प्रथम आपण तेल टाकूया। खिचडीला थोडं तेल जास्तच लागतं। आता तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकूया। आपण असं हात फिरवून तेल तापलं की आपण चेक करून घ्यायचं। थोडासा धूर यायला लागला की आपण त्याच्यामध्ये मिरची टाकूया। थोडे मिरचीला पांढरे डाग पडायला लागले की मिरची भाजली अशी समजायची। त्यानंतर मग आपण कढीपत्ता टाकून घेऊया। आपण बटाटे टाकून घेऊया। बटाटे पण थोडे तेलामध्ये परतून घ्यायचे। आता आपण शाबू घालूया। शेंगदाण्याचा कूट, साखर, मीठ। आता आपण हे सर्व असं हलवून घ्यायचं। गॅस बारीक करायचा आणि हलवून 5 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं। बारीक गॅसवर शिजू द्यायचं। आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट प्रमाण योग्यच असावं। कधीही योग्य प्रमाण केल्यानंतर आपलं कोणतंही साहित्य बिघडू शकत नाही। आपण याच्यात 2 वाट्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, कढीपत्ता, मिरची, 4-5 मिरच्या, थोडीशी साखर टाकलेली आहे। साखरेमुळे चव आपल्याला छान वाटते। अगदी म्हणजे असं गोड होत नाही, पण थोडीशी साखरेमुळे चव छान येते। हा शाबूचा कलर बदलल्यानंतर आपण खिचडी तयार झाली अशी समजूया। हा शाबू आता पांढरा दिसतो, पण शिजल्यानंतर त्याचा काचेसारखा कलर येतो। हे पहा, आता आपण शाबू हलवून पाहूया। कलर आता बदललेला आहे। कलर पूर्ण आपला शाबूचा बदललेला आहे। आता शाबूची खिचडी आपली तयार झालेली आहे। आता आपली छान अशी खिचडी तयार झालेली आहे। अशी मऊसूत मस्त अशी छान खिचडी तयार झालेली आहे। आपण शाबू भिजवत असताना पाणी किती घालावं, बाबा जास्ती होईल का कमी होईल असं वाटतं, तरी पण शाबूच्या आत पाणी असावं, शाबूच्या वरती पाणी येऊ नये एवढं पाणी ओतून 2 तास ठेवावं। 2 तासानंतर ते शाबू छान भिजले जातात। त्यानंतर आपण शाबूचे पदार्थ करावेत।